कधी विचार केलाय का की आपल्याला जो एकदम आनंद होतो किंवा अचानक टेन्शन येतं, या सगळ्यामागे नक्की काय असतं? तर आज आपण आपल्या मेंदूच्या आत डोकावणार आहोत आणि भेटणार आहोत त्या गुप्त मेसेंजर्सना, जे आपल्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक हालचालीला कंट्रोल करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका अदृश्य केमिकल प्रोसेसमध्ये दडलेलं आहे. खरं तर आपल्या प्रत्येक भावनेमागे, प्रत्येक कृतीमागे हेच केमिस्ट्री काम करत असतं. चला तर मग हे रहस्य काय आहे ते सोपं करून समजून घेऊया. याचं उत्तर आहे एका हायस्पीड कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये. विचार करा, आपला मेंदू म्हणजे फक्त एक अवयव नाहीये, तर ते एक असं जिवंत, गजबजलेलं शहर आहे, जिथे करोडो गुप्त संदेशवाहक सेकंदाला इकडून तिकडे धावत असतात आणि माहितीची देवाणघेवाण करत असतात. तर मग ही संदेशांची देवाणघेवाण होते कशी? हे समजून घेण्यासाठी ना, आपल्याला आधी हे बघावं लागेल की आपला मेंदू तो नक्की बनलाय तरी कशाचा. आपल्या मेंदूचं वजन किती असेल? सरासरी फक्त 1.3 किलो. हो, पण या एवढ्याशा अवयवात अक्षरशः एक अख्खं जग सामावलेलं आहे. आता एक गंमत बघा. आपल्या सगळ्यांना काय वाटतं की आपला मेंदू म्हणजे फक्त आणि फक्त न्यूरॉन्स, म्हणजेच मज्जापेशींनी बनलेला आहे. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर तसं अजिबात नाहीये. हे बघा, आपल्या मेंदूचा तब्बल 90% भाग हा ग्लियल सेल्स म्हणजे सपोर्ट करणाऱ्या पेशींनी बनलेला असतो. आणि ज्यांच्याबद्दल आपण इतकं ऐकतो ते न्यूरॉन्स, जे संदेश पाठवण्याचं खरं काम करतात, ते फक्त 10% आहेत. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? मग साहजिकच प्रश्न पडतो की ह्या फक्त 10% मज्जापेशी एवढ्या कमी असूनही आपल्या पूर्ण शरीराचा कारभार कसा काय सांभाळतात? त्या एकमेकांशी बोलतात तरी कशा? चला हेच जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या मज्जापेशी म्हणजे आपल्या शरीरातल्या जिवंत तारा किंवा वायर्स आहेत. पण इथे एक ट्विस्ट आहे. या वायर्स एकमेकांना स्पर्श करत नाहीत. हो, त्या प्रत्यक्षात एकमेकांना चिटकून नसतात. दोन न्यूरॉन्सच्या मधली ही जी सूक्ष्म रिकामी जागा आहे ना, तिला म्हणतात सिनॅप्स किंवा चेतासंधी. आणि कम्युनिकेशनसाठी ही जागा सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आता बघा हे काम कसं होतं. एकदम सोप्पं आहे. स्टेप 1, एका न्यूरॉनमधून एक इलेक्ट्रिक सिग्नल धावत येतो. स्टेप 2, तो त्या न्यूरॉनच्या टोकापर्यंत पोचतो आणि तिथे काही खास केमिकल्स बाहेर फेकले जातात. स्टेप 3, ही केमिकल्स त्या रिकाम्या जागेतून म्हणजे सिनॅप्समधून प्रवास करतात. आणि स्टेप 4, ही केमिकल्स पुढच्या न्यूरॉनला जाऊन चिकटतात आणि तिथे एक नवीन सिग्नल सुरू होतो. किती सोपं आहे? तर ही जी केमिकल्स आहेत, जी हा संदेश एका न्यूरॉनकडून दुसऱ्याकडे घेऊन जातात, त्यांनाच म्हणतात न्यूरोट्रान्समीटर. हेच आहेत आपल्या आजच्या चर्चेचे खरे हिरो. आता हे न्यूरोट्रान्समीटर 2 प्रकारचे सिग्नल देतात. अगदी सोपे आहेत. एक म्हणजे गो सिग्नल, म्हणजे पुढे जा. हा सिग्नल मिळाल्यावर पुढचा न्यूरॉन लगेच कामाला लागतो. आणि दुसरा सिग्नल आहे स्टॉप, म्हणजे थांबा, जो पुढच्या न्यूरॉनला शांत करतो. गो किंवा स्टॉप एवढंच सोपं आहे. माहितीये, आपल्या मेंदूमध्ये असे 100पेक्षा जास्त प्रकारचे मेसेंजर्स आहेत. पण आपण त्या सगळ्यांबद्दल नाही बोलणार. चला त्यातल्या काही महत्त्वाच्या VIP खेळाडूंना भेटूया. तर हे बघा, काही प्रमुख खेळाडू. पहिला आहे डोपामाइन. याला आपण रिवॉर्ड मॅनेजर म्हणू शकतो. काहीतरी चांगलं केल्यावर जो आनंद होतो ना, तो ह्याच्यामुळे. दुसरा आहे सेरोटोनिन, आपला मूड स्टेबिलायझर. हा आपला मूड शांत आणि स्थिर ठेवतो. आणि तिसरे आहेत एन्डॉर्फिन्स, आपले स्वतःचे पेन किलर्स. हे वेदना कमी करतात. डोपामाइनबद्दल थोडं अजून बोलूया. हे फक्त आपल्याला आनंद देत नाही, तर आपल्या शरीराच्या हालचालींमध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा पार्किन्सनसारखा आजार होऊ शकतो. आणि या उलट जर याचं प्रमाण खूप जास्त झालं, तर स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक आजार जोडले जातात. आता बोलूया सेरोटोनिनबद्दल. याचं काम तर खूपच मोठं आहे. आपला मूड, आपली झोप, चिंता, भूक या सगळ्या गोष्टी हाच मॅनेज करतो. आणि जेव्हा याच्या बॅलन्समध्ये गडबड होते, तेव्हा डिप्रेशन आणि अँक्झायटीसारखे त्रास सुरू होऊ शकतात. म्हणूनच तर डिप्रेशनवरच्या अनेक गोळ्या, ज्यांना आपण SSRIs म्हणतो, त्या याच सेरोटोनिनची पातळी नॉर्मल करण्याचं काम करतात. तर आत्तापर्यंतच्या बोलण्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की या केमिकल्सचं बॅलन्समध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. हेच आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं रहस्य आहे. पण काय होतं जेव्हा हा बॅलन्स, हा तोल बिघडतो? हे जे केमिकल कम्युनिकेशन आहे ना, हे खूप नाजूक असतं. एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखं. एक जरी पत्ता इकडे तिकडे झाला तरी सगळा बंगला कोसळू शकतो. तसंच काहीसं इथे होतं. आणि त्याचे परिणाम मग आपल्या शरीर आणि मनावर दिसायला लागतात. ह्या बॅलन्सच्या गडबडीमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात, जसं की अल्झायमर, एपिलेप्सी, पार्किन्सन, डिप्रेशन आणि चिंता. इतकंच काय, तर व्यसनाधीनतासुद्धा.
हे सगळे आजार कुठल्या ना कुठल्या न्यूरोट्रान्समीटरच्या कमी जास्त होण्याशी जोडलेले आहेत. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. आणि हा सगळा विषय घाबरवण्यासाठी तर अजिबातच नाही. उलट जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं तेव्हा आपण आपल्या आरोग्याची सूत्र आपल्या हातात घेऊ शकतो. आणि सगळ्यात चांगली बातमी काय आहे माहितीये? आपण आपल्या रोजच्या सवयींमधनं मेंदूच्या या केमिकल बॅलन्सला मदत करू शकतो. कसं? तर संतुलित आहार घेऊन, रोज थोडा व्यायाम करून, स्ट्रेस कमी करून आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी, आपल्या छंदांसाठी वेळ काढून. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी मेंदूचं आरोग्य एकदम उत्तम राहतं. तर जाता जाता एक प्रश्न विचार करायला लावणारा. जर आपल्या मेंदूच्या या केमिकल ऑर्केस्ट्राला, या ताळमेळाला अजून चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी आजपासून आपल्या जीवनशैलीत फक्त एक बदल करायचा ठरवला तर तो कोणता असेल? विचार नक्की करा.